हरी जया नाही नेम एकादशी व्रत जया नाही नेम एकादशी व्रत जानावे ते प्रेत सर्व लोके जया नाही नेम एकादशी व्रत जया नाही नेम एकादशी व्रत जानावे ते प्रेत सर्व लोके त्याचे वय नित्य काळ लेखित आहे त्याचे वय नित्य काळ लेखित आहे राग दात खाय कर करा जयाची द्वारे तुलसी वृंदावन जयाची द्वारी तुलसी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाना जये कुळे नाही काही वैष्णव जये कुळे नाही काही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा विठोबाचे नाम नुचारी जे तोंड विठोबाचे नाम नुचारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे त्याचे वय नित्य काळ लेखित आहे त्याचे वय नित्य काळ लेखित आहे राग दात खाय कर करा तुका म्हणे त्याचे काष्ठ हात पाय तुका म्हणे त्याचे काष्ठ हात पाय कीर्तनान वजाय हरीची त्याचे वय नित्य काळ लेखित आहे राग दात खाय कर करा धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार थोडे आतल्या बाजूला सरका म्हणजे यांना थोडी हा
एकादशी व्रत जय नाही नेम 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 एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी जाणावे ते लोक सर्व लोकी त्याचे वयनीत काळ लिखिताये त्याचे वयनीत काळ लिखित आहे जाणावे ते प्रेत सर्व लोकी जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याच्या वयकानित्य काळ पिताये त्याच्या वयनत काळ लेखिता रागे दात खाय कर करा रागे हाय रागे हाय रागे दात खाय कर करा रागे दात खाय रागे दात खाय कर करा रागे दात खाय रागे दात खाय रागे 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 दात खाय टाळी वाजवा. विठ्ठला
शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज। बोलो रे भाई सब संतन की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। बोलो जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाय कर करा जयाची ये द्वारी तुलसी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाना त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाय कर करा जये कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाय कर करा विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाय कर करा तुका म्हणे त्याचे काष्ठ हात पाय कीर्तना नवजाय हरिचिया त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाय कर करा विठ्ठला विठ्ठला पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन दुसरे संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी दास त्याची आस पुरवावी. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृंद मायबापांना आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने दंडवत करून आपल्या अंतकरण स्वरूप असणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्रांच्या लीला विग्रहाला दंडवत प्रणाम करून माऊलींच्या या पावन संजीवन समाधीच्या या सुंदरशा मंदिरामध्ये या पवित्र प्रांगणामध्ये या विनामंडपामधून माऊलींच्या चरणी दंडवत करतो, प्रणाम करतो. आपणा सर्वांच्या समोर माऊलींच्या सेवेसाठी सादर केलेला हा सुंदरसा अभंग थोडा कठोर शब्दातला आजच्या पवित्र पावन एकादशी तिथीच्या निमित्तानं त्या तिथीचं महत्त्व सांगणारा. खरं पाहता माऊली हे आईचं अंतकरण आणि तुकोबरा हे बापाचं अंतकरण. बाप या शब्दाला आज न्याय देताना जी परखड शब्दात कान उघाडणी केली तो म्हणजे हा अभंग. विठ्ठल थोडक्यात जीवाचा संबंध देवाशी लवकरात लवकर जोडला जावा याच्या अनुषंगाने तुकोबराय जे जे सांगतात ते सर्व या अभंगामध्ये आहे. उद्देश एकच, या सगळ्या मनुष्य योनीला याच्या जीव मात्रांना ईश्वर प्राप्ती देवप्राप्ती झाली पाहिजे त्याच्यासाठी केलेला उपदेश, पण थोडा कठोर शब्दामध्ये. अभंग पाहून घ्या. जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोके. आज प्रेतच म्हणायला तयार आहेत तुकोबराय. आज शब्द पाय खाली नाहीत, आज शब्द बापाच्या भूमिकेत ताडण करूनच सांगायला तयार आहेत. त्याचे वय नित्य काळलेखित आहे. रागे दात खाय कर करा. तुमच्या माझ्या कर्माचा लेखाजोखा रोजच्या रोज लिहिला जातोय. रागे दात खाय कर करा तो यम म्हणतो फक्त इकडे ये, पाहतो तुझ्याकडे. पुढे जा. तुळशी वृंदावन देवाला अतिशय प्रिय आहे. ज्याच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन नाही ते स्मशानासारखं समजा, ज्याच्या दारात आहे ते तीर्थक्षेत्रासारखं पवित्र समजा. पुढे जा. अजून तुकोबराय सांगतात ज्याच्या कुळात एक तरी वैष्णव जन्माला आला पाहिजे, नाही आला त्याचं कुळ बुडून गेलं म्हणून समजा. भव ताफा बुडून गेला, भव नदीमध्ये सगळा ताफा बुडून गेला. पुढे जाऊन तुकोबराय अजून कठोर शब्दामध्ये सांगतात विठोबाचं नाम ज्याच्या मुखाला येत नाही, ज्याच्या मुखाला येत नाही ना, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. चांभाराचं कुंड सांगितलंय, त्याच्यात हजारो चपला बुचकळल्या गेल्या. हे सगळ्या गोष्टी देवप्राप्ती करून देणाऱ्या आहेत. या जिथं जाऊन कळतात ते ठिकाण म्हणजे कीर्तन. आणि अशा कीर्तनाला जो जात नाही त्याचे हातपाय काष्ट जळणाच्या कामाचे आहेत. विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समिती आयोजित हा सुंदरसा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो. संस्थान मागे पुढे का होईना करत पण तिथी आम्हाला 2-4 दिवसाच्या देतं आणि हा उत्सव साजरा करतो. महाराष्ट्रभरातून सगळी भाविक मंडळी पारायणाला येतात, काही प्रवचनाला, काही कीर्तनाला, काही भजनाला, काही माऊलींचा फक्त आशीर्वाद घ्यायला दर्शनासाठी येतात, पण लोक उपस्थित राहतात. हा ज्ञानेश्वरी जयंतीचा काळ आहे. पितृपक्ष हा पवित्र काळ सांगितला आहे. आपल्या पितरांचं स्मरण करणारा, एरवी पितरांचं आपलं असं पुसटचं नातं या काळात जरा दाटून घट्ट झालेलं दिसतं. अशा पितरांच्या संबंधाने हा काळ आहे. पण या काळामध्ये जी एक तिथी येऊन गेली, बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मासी कपिला षष्ठी, त्या दिवशी लेखन कामासाठी जी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली नाथरायांच्या शुभ हाताने, जी ज्ञानोबरायांनी लिहिली आणि पुन्हा ती प्रतिशुद्ध करण्याचा मान नाथरायांना मिळाला ना, ती तिथी आपल्याला सापडते. माऊलींची स्वतः लिहिलेली किंवा सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला ती तिथी नाही सापडत. शके 1212 एवढाच उल्लेख सापडतो. पण प्रत्यक्ष जयंती म्हणा किंवा सध्या संस्थांनी केलेला शब्द परिष्करण दिन, पण नाथांनी घातलेला शब्द प्रतिशुद्धी तिथी, ही तिथी या काळामध्ये येते. म्हणून हा काळ फार पवित्र आहे. आपण यापूर्वी ज्ञानेश्वरीचा लिखाणाचा उपक्रम केला, त्यातून या उपक्रमाचा जन्म झाला. पुण्याची सगळी परिसरातील जवळची मंडळी या ठिकाणी येतात
आणि हा सुंदरसा उत्सव जमेल त्या प्रकाराने तन मन धनाने सहकार्य करून, काही फक्त समयाचं दान देतात तेही पुष्कळ होतं, ते देऊन या ठिकाणी हा उत्सव पूर्णत्वाला नेतात. आज खरं पाहता हा परंपरेचा दिवस ज्यांचा आहे ती मंडळी इथं समोर आहेत. मला फार आदर वाटतो देहूकर परंपरेचा पाईक असल्याचा. विठ्ठल माझ्या अंतकरणातल्या शब्दांची जागा आसवांनी घेऊ नये म्हणून मी मधला पॉज घेतला. कारण ही मंडळी इतकी ताकदवर आहेत, इतकी उंचीवर आहेत. तुकोबराय कलशाच्या स्थानी का ते वंशजांकडे पाहून कळतं. आम्ही गेले काही दिवस प्रयत्न करतोय, महाराजजी नाव सांगा, आम्ही त्यामध्ये टाकतो. हा परंपरेचा एकादशीचा दिवस देहूकरांचा. नाव ते म्हणाले फक्त देहूकर छापा, पुढे पाहू. या दोन्ही मंडळींनी आदरणीय परमपूजनीय नितीनजी महाराज मोरे देहूकर असतील, आदरणीय परमपूजनीय दिलीपजी महाराज देहूकर असतील, आदरणीय सुनीलजी महाराज देहूकर असतील, या मंडळींना मी थोडंसं विचारलं महाराज पत्रिकेमध्ये नाव घालायचं, ते फक्त म्हणाले देहूकर म्हणून टाका, पाहूया. आल्याच्या नंतर म्हणाले तुम्ही तरी काय देहूकरच आहेत की. हा मान, हे शब्द ज्यावेळेस कानात पडले त्यावेळेस मी काही शब्द बोलण्याच्या पलीकडचा झालो होतो. इतका सुंदर, इतका प्रेम हे कोणी कोणावर करावं. तुम्ही आमच्याकडे चालता म्हणजे तुम्ही देवकरच झाले. ती कीर्तन सेवा महाराज तुम्ही करा, विना आमच्याकडे द्या. परंपरा आहे तर विना आमच्याकडे द्या, कीर्तन तुम्ही करा. एकच आहे. आणि खरं ऐक्याचा संदेश जो कळसाकडून आला तो पायापाशी आणून परत एकदा सांगितलं आपल्याला, तो सगळ्यांनी घेतला पाहिजे. सामान्य नाही. आजचा हा एकादशीचा दिवस महाराजांनी माझ्याकडे ही सेवा दिली. वेळ आपल्याकडे थोडी मर्यादित आहे आणि हुशार कीर्तनकार त्यालाच म्हणतात जो कमी वेळेत मोठा अभंग घेतो आणि अर्थ सांगता सांगता कडेला जातो. आणि एवढ्या जाणत्यांच्या समोर कीर्तन करायचं, माऊलींच्या समोर कीर्तन करायचं, खरंच माझी अंतरंग भावना आज थोडी वेगळीच आहे. बरं, एकादशीचा दिवस आहे, थोडी एकादशीच्या तिथीच्या संबंधाने जागृती व्हावी या संबंधाने हा अभंग निवडला. तुकोबरायांची अभंग संहिता हाताळता हाताळता पाहता पाहता आपण कित्येक जणांनी, अभ्यासकांनी असे वेगवेगळे भाव काढले. तुकोबराय एका माणसासोबत कधीच बोलले नाही, एका माणसासोबत एकसारखं कधीच बोलले नाही. एका माणसासोबत तो प्रत्येक वेळेस भेटला त्या वेळेस वेगळे वेगळे बोललेले दिसतात, कारण त्यावेळेस त्याचा भाव वेगळा असेल किंवा त्याची गरज वेगळी असेल. तुकोबरायांची अभंग संहिता प्रत्येकासोबत बोलताना दिसतात. कधी कधी तुकोबराय वृक्षवेली सोबत बोलतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. हे पहा, तुकोबराय कधी कधी त्या झाडाझुडपांसोबत बोलताना दिसतात. तुकोबराय कधी कधी स्वतःशी बोलताना दिसतात. तुकोबराय कधी कधी स्वतःच्या मनाशी बोलताना दिसतात. तुका म्हणे होय मनाशी संवाद आणि आपुलाची वाद. कधी कधी देवाशी बोलताना दिसतात, देवा बघ बाबा. कधी कधी पत्नीशी बोलताना दिसतात, अगं असं नको करू, कोपू नकोस, लोकांना काही कामधंदा नाही का, ते आपल्या घरी उगाच काय येतात, काय ज्याचा त्याला नाही धंदा, अगं असं करू नये. कधी पत्नीशी बोलतात, कधी पोरांशी बोलतात, कधी थोरांशी बोलतात, पण प्रत्येकाशी बोलताना त्यांची भाषा, या भाषेमध्ये बदल आहे. खरं हेच आहे बरं का. समोरच्याची पात्रता पाहून त्या अनुषंगाने बोलणं हे अत्यंत गरजेचं आहे. पोरांशी बोलायच्या गप्पा वेगळ्या आणि थोरांशी बोलायच्या गप्पा वेगळ्या आहेत. थोरांशी ज्या भाषेत बोललं जातं ते पोरांना कळत नाही, आणि पोरांशी ज्या भाषेत बोललं जातं थोर म्हणतात हे बारीक झालं. पण प्रसंगानुरूप जो बोलतो, संतांनी प्रत्येक वेळेस तेच केलं. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची अभंग संहिता पाहिली तर प्रसंगी बदलच सापडतात आपणाला. त्यांनी कधी कधी काही असे अभंग लिहिलेत की त्याचे अर्थ सापडतच नाही, इतके गहन अर्थ वाटतात. मग कधी कधी ते इतके खाली आलेत ना, समाजाला ज्या भाषेत कळते ना त्याच भाषेत समजून सांगू ना. मग त्याच्यामधून ते सत्वर पावगे, आई भवानी आई, रोडगा निघाला, कोलाटीन निघाली, भारूड निघालं, काय 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 ज्या भाषेत समाज समजून घेईल त्या भाषेमध्ये, परंतु ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. संतांचा उद्देश हा परफेक्ट आहे. तुम्हाला मला ज्ञानी करणं आणि प्रसंगी देवाच्या चरणाजवळ नेऊन पोचवणं, हा जो उद्देश आहे. संतांच्या जन्मामध्ये भिन्नता आहे. ते वेगळ्या वेगळ्या काळात जन्माला आलेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेगळ्या प्रांतात जन्माला आलेत. संत वेगळ्या वेगळ्या जातीत, वेगळ्या वेगळ्या कुळात जन्माला आलेत. या सगळ्यामध्ये भिन्नता असेल, पण त्यांची संप्रदायाविषयी, भक्तीविषयी एक वाक्यता स्पष्टतेने दिसून येते. विठ्ठल हो, त्यांचा उद्देश एकदम सध्याच्या भाषेत, मराठीत क्रिस्टल क्लिअर, अतिशय पारदर्शी.
की समाज उन्नत करणे, कारण हे घसरतायत ना सगळे, आम्हाला दिसतं हे कुठं चाललेत, हे बुडायला लागलेत, आम्हाला कळतंय. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा हो म्हणून या. ही आपली भाषा नाही, आपल्याला आपला स्वार्थ फक्त वैयक्तिकरित्या दिसतो. संतांना आपलं हित दिसतं, आपलं हित त्यांना दिसतं, आपलं हित आपल्याला दिसत नाही. जे दिसतं ते भ्रमाने, मग ते परत वेदांताचं चिंतन, माझ्याकडून ते बऱ्याच चुका होण्याची दाट शक्यता आहे, तिकडं वळत नाही. भ्रम काय आणि सत्य काय ते तपासून पाहून घ्या. संतांना हे क्लिअर आहे. संत वेगवेगळ्या माणसासोबत वेगळं वेगळं बोलताना दिसतात, वेगवेगळ्या प्राण्यांसोबत वेगळं वेगळं बोलताना दिसतात, जीवसृष्टीसोबत वेगळी वेगळी भाषा संतांची दिसून येते. मला हे का सांगायचं पुढे क्लिअर होईल. ऐका, पोरांशी बोलायचं वेगळं. ती आजी म्हणतात बुवा झाडून काढत होती, दृष्टांत वाचला होता कधीतरी, झाडून काढत होती आणि झाडून काढता 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 ते पोरं राहतात नातवंड आजीच्या भोवती खेळत खेळत, तिच्या पदराला आई वडील शेतात गेलेले, ते पदराला पिळा घालून घालून खेळत होतं. आजी म्हणाले अरे तिकडे खेळ तिकडे खेळ. ती म्हणते तिकडं मर, पण हे काय मरत नाही. ते परत आजीपाशी येतं, आजीला विचारतं आजे हे आकाश एवढं वरती कसं काय गेलं का. आता हे पोरांचे प्रश्न असले खतरनाक असतात ना, कोणत्या वेळेस काय विचारतील. शहाणा माणूस पोरांच्या नादी लागत नाही माणसात, कोणत्या वेळेस तो काय बोलल याचा भरोसा नसतो. म्हणून शहाण्याने आपलं पोराला जे अरे दुरूनच करायचा, त्याचं नाव विचारायला गेल्यावर काय उत्तर येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपलं थोडंसं अंतर. पोरांचे प्रश्न, पण मी सांगू का, पोरांच्या प्रश्नांना दाबत नका जाऊ, पोरांच्या प्रश्नाला उत्तर देत जा. ती जिज्ञासा वृत्ती कुठेतरी कोंब धरती आहे ना, ती थोडीशी वाढायला लागली ना, तिला खतपाणी घालून जपून ठेवा. त्या प्रश्नांना योग्य ती उत्तरं द्या. नसतील माहीत तर त्याला डायव्हर्ट करा, जिकडं उत्तरं मिळतील त्या बाजूला पाठवा. नाहीतर बाबा तू शोध घे. मांडीवर बसवलं होतं, ध्रुवाला खाली ढकलून दिलं, आईकडे रडत गेला. अरे म्हणले अशा तशा नको जागेवर बसू, आई मला त्याने असं का केलं, अशा तशा जागेवर बसूच नको, तुझा तू शोध घे, असं स्थान मिळव की तिथून कोणी पदच्युत करणार नाही. हे पोरांना छोटं 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 सांगत चला. लहानपणी आपण म्हणतो गप, त्याला गप केलं की त्याचे प्रश्न, आतमधली जिज्ञासा लोप पावून जाते. त्याला उत्तरं देण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला डायव्हर्ट करा, त्याला पर्याय द्या, दुसरीकडे पाठवा आणि ती उत्तरं मिळवण्यासाठी तू शोध घे म्हणून सांगा. हे केलं पाहिजे. त्या पोराने प्रश्न विचारला, म्हणे आई हे आकाश एवढं वरती कसं काय गेलं. ती म्हणाली आता काय सांगू, आता तिकडं वेदांताचं चिंतन त्याला सांगेल, म्हातारीला येत होतं का नाही ते माहीत. हे पंचतत्व आहेत, मग हे पंचमहाभूत आहेत, मग ते एकाचा लय दुसऱ्यात, पृथ्वीचा पाण्यात, पाण्याचा पुढे अग्नी, अग्नीचा पुढे वायू, वायूचा पुढे काय आकाश, मग ते एवढं मोठं आहे, मग ते सर्वत्र व्यापक आहे. मग ते काय कळणार आहे त्या पोराला, ते मलाही अजून कळलं नाही, ते त्याला काय कळणार आहे. एवढं मोठं चिंतन नाही जुळणार. त्या म्हातारीने त्याला कळेल अशा भाषेत उत्तर दिलं. ती म्हणाली इकडे तुला सांगते. तिने तो खाली बस. तोपर्यंतचा सगळा केर कचरा गोळा झालेला, ते पहिल्या कायच्या सुपल्यान कशाच्या काय ते उचलला आणि त्याच लक्ष्मीवर म्हणा किंवा केर सुनीवर म्हणा तो भरला आणि म्हातारी त्याच्या बोटाला धरून बाहेर कचरा टाकायला गेली. बाहेर गेली, कचरा टाकून झाली, म्हणती सांगते तुला बघ ऐक, हे आकाश आहे ना पहिले इथं होतं, इथं खाली जवळ होतं, तुला हात लावता येत होता. त्याला प्रॉब्लेम झाला ना, मला आकाशाला का हात लावता येत नाही. ती म्हणते तुला हात लावता येत होता, एवढ्या उंचीवर होतं ते, पण गडबड अशी झाली, मी एकदा झाडून काढता काढता आतलं उरकलं, बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर झाडून काढता काढता अशी वाकून होऊन काढत होते, ते आकाश पाठीला लागलं ना, खरचटलं ना, आजी रक्त आलं. ते पोरगं विचारत आजी रक्त आलं. हा ना बाबा. असा राग आला. मग काय केलं तो आजी. तिने त्या हातातले ते झाडू होता तो उलटा केला, असं त्याला आपल्या भाषेत बुंडाट, ते असं उलटं गेलं आणि ती म्हणाली असा जे टप्पू लावला, ते आकाश जे वर गेले ते अजून खाली यायला तयार नाही. ते पोरग आपलं विचार तेवढं ऐकलं आणि ते खेळायला गेलं. त्याला जर का वेदांताचं चिंतन, वेगळं चिंतन काय असेल ते पंचमहाभूताचं सांगितलं बसलं असतं, त्याला पटलं नसतं. उद्देश काय, पुढच्याचं समाधान करणं, त्याला समाधानी ठेवणं, या अनुषंगाने संतांनी कायम प्रयत्न करताना दिसतात आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकाशी ते वेगळेपणाने बोलतात. प्रसंग आहे एकादशीच्या संबंधाचा आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. थोडा स्पर्श करतो आणि पुढे जातो. राजे शिवछत्रपती गड उतार झाले, कारण तुकोबारायांनी नजराणा माघारी पाठवला होता, परत पाठवला होता. काय सुंदर भाषा आहे. नजराणा याची गरज नाही आम्हाला. राजे म्हणाले अहो तुम्हाला गरज नाही, घरदार आम्हाला दिसतंय, तुमची काय अवस्था आहे तुम्हीच तुमच्या अभंगामध्ये सांगता ना, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर दाखे. काय अवस्था करून ठेवली हो. तुमच्या घर परिवाराची तरी चिंता. अहो हा माझा अपमान आहे. तुम्ही माझ्या परगण्यात राहता, मी इथला राजा म्हणून मिरवू पाहतोय, आणि तुम्ही जर का माझ्या परगण्यात राहून अशा प्रकारची अवस्था भोगत असाल
तर हे मला लांछनास्पद आहे महाराज, एवढं स्वीकारा. त्यांनी सांगितलं हे स्वीकारायचं नाही, हे आम्हाला कसं आहे, हे आम्हाला सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. मालिक पाषाण खडखडे मालिक पाषाण खडखडे सोने रुपये आम्हा मृत्तिके समान मालिक पाषाण मालिक समान. सोने रुपये मृत्तिके समान मालिक पाषाण मालिक पाषाण मृत्तिके समान. पाषाण आलं काय वेळेत आलं. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. काय भाषा आहे आपल्याकडे पहा ना. गुरुवर्य चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं ते. इंग्रजीत एक म्हण आहे, थिंक अबाउट डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. ते त्यांच्याकडे डेव्हिल म्हणजे भूत, म्हणजे भूत आठवलं आणि भूतच आलं, हे त्यांच्याकडे भूत. पण आपल्याकडे पहा ना, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. काय चिंता, काय भाषा आहे बा, विचाराची भाषा आहे ही त्यांचे विचार भूताच्या संबंधाने, आमचे विचार देवाच्या संबंधाने. भाषेत फरक आहेत. नाव काढलं पाषाणचं, पाषाण ग्रामस्थ आले. छत्रपती राजेश छत्रपती शिवाजी महाराज बोलतायत की हे एवढं स्वीकारा, आणि तुकोबाराय नाकारतायत म्हणे हे आम्हाला खड्यासारखं आहे, नको आम्हाला हे नकोय. अहो तुमच्या सुखासाठीच हे, आम्ही कशासाठी धडपडतोय, रयत सुखी व्हावी, तुम्ही सगळे सुखी व्हावी. ते म्हणाले आमचं सुख त्याच्यात नाही. आम्ही तेने राजे आम्ही तेने सुखी. जर तुम्ही विठ्ठल विठ्ठलमुखी म्हणत असाल तर हे बाकीचं नको आम्हाला. अजून काय काम करा, ऐका राजे, एवढंच काम करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. ह्या 2 गोष्टी 3 गोष्टी सांगितल्या. आम्ही आमच्या सुखाची अपेक्षा करताना तर आमचं सुख याच्यात आहे. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटलात बस. खरं एखाद्या आध्यात्मिक धर्मवेत्या महापुरुषाने एखाद्या राजसत्तेला कशा प्रकाराने उपदेश करावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आत्ताच्या राजसत्तेला उपदेश करण्यासाठी जी धर्मसत्ता उभी राहील त्यांनी याचा मागोवा घेतला पाहिजे. उगाच वाद नाही घातले पाहिजे. अष्टमीच्या दिवशी काय करायचं हे समजून घेण्याचा महाराष्ट्राने प्रयत्न केला पाहिजे. नको त्या गोष्टीचा उहापोह करण्यामध्ये महाराष्ट्र सध्या अडकलाय. ज्या जातीभेदावर संतांनी त्या भिंती पाडून टाकल्या आता पुन्हा त्या उभ्या राहताना दिसत आहेत. आपला धर्म कुठे चाललाय आणि संप्रदाय कुठे चाललाय एवढं म्हणजे तेवढं चिंतन मांडण्यात यांच्या सगळ्यांच्या समोर मी मोठा नाही. पण ह्या समस्या आमच्यासारख्या हजारो लाखो तरुणांच्या पण आहेत की आम्ही जायचं कुठं, कोणत्या बाजूचा विचार करायचा. धर्मसत्ता आणि राजसत्तेचं गणित फिसकटलेलं दिसतंय. पण पूर्वी ते कसं होतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण भक्ती शक्तीचं
गेल्या वर्षी मला वाटतं संस्थांनी सगळ्या प्रतिमा 375च्या निमित्ताने सगळ्या प्रतिमाच त्यात दिल्यात. छत्रपती दर्शन घेताना तुकोबरायांचं कदाचित एवढ्यातून तरी या तरी वर्षी बोध घ्यायला पाहिजे होता त्यांनी. या तरी वर्ष अष्टमीला काय बंद ठेवायची, कोणती दुकानं चालू कोणती ठेवायची, केवढा मोठा वाद घातला. जेव्हा चुकीचं चाललंय महाराज, हे शोभण्यासारखं नाही. राजांना सांगितलं, राजे हे एवढंच काम करा, एकादशी व्रत करा, विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, एवढंच काम करा, याने आम्ही सुखी होऊन जाऊ. किती गोड शब्दात सांगितले, सोप्या शब्दात सांगितले. कारण मगाशी माझा मुद्दा काय होता, पोरांशी बोलताना वेगळेत, थोरांशी बोलताना वेगळेत, सामान्यांशी बोलताना वेगळेत, साधू संतांशी कधी तुकोबरायांचा संवाद आहे तो वेगळा आहे, देवाशी असणारा संवाद वेगळा आहे, प्रत्येकाशी असणारा संवाद हा वेगळ्या प्रकारचा आहे. राजांशी अतिशय मार्दवतेने ते बोलले, राजे एवढं करा गड्या. पण तेच तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगायला जात आहेत की एकादशीचं व्रत करा, पण ते सामान्य शब्दात नाही ना सांगत, असा आसूड घेऊनच सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्याला एकादशी व्रत नाही
ते प्रेतच आहे, ते हालतं फिरतंय फक्त एवढंच म्हणा, नाही तर ते प्रेत आहे. प्रेताला हात लावला तर घरी जाऊन आंघोळ करावी लागते. का जातो घरी? हां, बाहेरच सचेल स्नान. हात लागलाय बाहेरच्या बाहेरच कपड्यानिशी स्नान करतात लोक. मग हे तसंच एखादा एकादशी करत नाही ना, तर त्याला प्रेताची उपमा दिली तुकोबरायांनी. मला सांगायचा मुद्दा काय होता की तुकोबराय राजे शिवछत्रपतींसोबत बोलताना ते किती मार्दवतेने आणि गोडीत सांगतात, आणि आज तुकोबराय तुमच्या माझ्यासोबत बोलताना कठोरपणाने, कारण यापूर्वी सांगून झालंय ना, पण ऐकत नाही ना. राजांना शहाणी अपुरे एकच वचन, त्यांना सांगितले ते ऐकणार आहेत. मध्ये मी असं एक वक्तव्य केलं होतं, थोडीशी लोकांनी शंका व्यक्त केली. म्हणलं जशी राजे शिवछत्रपतींच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ होती, आई भवानीची कवड्याची माळ राजांनी आयुष्यभर वागवली, भूषण म्हणून घातली, तशी पांडुरंग परमात्म्याची विठोबाची माळ तुकोबरायांच्या प्रेरणेने त्यांच्या गळ्यात आयुष्यभर होती. शंका निर्माण झाल्या आपल्याच लोकांनी केल्या, बाकीच्यांनी नाही. मग जर तुकोबराय सांगतायत राजांना, त्यांनी ऐकलं नसेल का? एवढं मला फक्त उत्तर द्या. तुकोबरायांचे शब्द आहे, सांगणारे महात्मे पहा आणि ऐकणारा पण राजा पहा. हे ऐकलं नसेल का? अहो, छोटासा कोणीतरी आपल्या परगण्यातला एखादा सामान्य शेतकरी कुणबी एखादा उठला तर त्याची काही अडचण आहे, त्या अडचणीचं परमनंट सोल्युशन निघावं, कायमचं ते दूर व्हावं म्हणून राजांनी कायदे बदललेले आहेत. छोट्या एखाद्या शेतकऱ्याचा इथं तर तुकोबराय आहेत ना, मग त्यांनी सांगितलेले शब्द ते खाली पडू देतील का? याचा तरी तर्काने विचार करा ना फक्त थोडासा. राजांनी माळ गळ्यात धारण केली, विठ्ठल विठ्ठल नाम, एकादशीचं व्रत चालू केलं. एके ठिकाणी असा आहे उल्लेख आहे, राजे कायमचे एकभुक्त राहिले. एक वेळ फलाहार घ्यायचे, दूध घ्यायचे, राजे एकभुक्त राहिले. एकादशी सुंदर रीतीने निरंकार राजे करायचे. आणि कोणी कोणी काय काय भाषणं करतंय, कुठं चाललेत युद्धाला, की मग ते काय खाऊन करावं लागतं. भयंकर परिस्थिती महाराज. कोणाच्या तोंडाला आता सध्या हात धरता येत नाही. आपली संत प्रमाण मारावी आणि पुढे निघावं, एवढंच आपल्यासारख्याने करावं. नको त्याची ते काय शब्द आहेत, त्या भाषा आहेत, त्या कानावरही आपल्यासारख्याने घेऊ नये. अवघड परिस्थिती. राजांना सांगितलं, राजांनी लगेच ऐकलं. राजांना एवढ्या गोडीत सांगितलं, आणि तेच तुकोबराय आपल्याला किती कठोरपणाने सांगतात, अरे नाही कराल, नित्य नियमाने एकादशीचं व्रत करा, नाही तर प्रेतच. अवस्था काय सांगितली आपल्याला? नियमाने सांगितले, नियमाने. म्हणजे काय ते आपले आषाढी कार्तिकवाले थोडे पुढे सरका. आता कुठपर्यंत आषाढी कार्तिकी करतात, जरा थोडे पुढे सरका. नित्य नियमाने एकादशी करा. ज्याच्याजवळ नियम आहे त्यालाच मग लक्ष्मी वल्लभतयाजवळ सांगितलं. नित्य नियमाने केली पाहिजे एखादी गोष्ट. थोडं वैज्ञानिक अंगाने सांगतो आणि थोडं आध्यात्मिक अंगाने सांगून पुढे जातो. एकादशी करा हे संतांचं मत आहे, हे आपल्या ग्रंथांचं मत आहे, हे आपल्या पूर्वासुरींचं मत आहे. त्याच्या मागं काहीतरी कारण आहेत. उगाच आध्यात्मिक आपल्या संस्कृतीने तसं काहीच स्वीकारलेलं नाही. त्याच्यामागं काहीतरी कारण असल्याशिवाय आपली संस्कृती कोणतीच गोष्ट स्वीकारत नाही. दर्भ घेतलाय तर त्याच्यामागं काहीतरी कारण असेल, तीळ स्वीकारले तर काहीतरी कारण असेल, छोट्यातली छोटी बारीक नाजूक वस्तू स्वीकारली तर कारणाशिवाय नाही. मोठी मोठी व्रतं स्वीकारलीत ना, तुम्हाला मला 2-2 दिवस उपवाशी राहायला सांगितलं तर त्याच्यामागं काहीतरी कारण असतील ना. काहीतरी कारण असल्याशिवाय घेतलं नाही. मग आपल्याला फक्त इंग्रजीत सांगितलं की मग ते पटतं, आपल्याला संतांनी सांगितलेलं पटत नाही. अहो, ही पृथ्वी आणि आता चंद्र हे भरपूर अंतर आहे, लाखो किलोमीटरचं अंतर आहे दोघांमध्ये, खूप लाखो किलोमीटरचं अंतर आहे. आता ग्रहण होऊन गेलं आणि पुन्हा ते ग्रहण येईल. पौर्णिमेलाही झालं. हा काळ पवित्र आहे. यावेळेसचा काळ इतका पवित्र आहे की या पितृपक्षाच्या सुरुवातीलाही ग्रहण येईन, शेवटी ग्रहण येईन. दान पुण्याच्या संबंधाने हा सगळा पक्ष पण आणि ते ग्रहण काळ पण फार पवित्र सांगितला. तो हजारो लाखो किलोमीटर दूर असणारा तो चंद्र, तिथून त्या चंद्राचं बल पृथ्वीवर काम करतं. सांगू का, पौर्णिमा अमावस्याला भरती ओटी येते, समुद्राचं पाणी खालीवर होतं का नाही? होतं. या पृथ्वीवर पाण्याचा साठा किती आहे? 70%. जमीन 30%. मग 70% पाण्यावर गुरुत्वाकर्षणाच्या बलाने ते चंद्र लाखो किलोमीटर अंतर आहे त्याचं, ते खेचतंय सोडतंय एवढ्या लांबून. आपल्या शरीरातही 70% पाणी सांगितले ना, वैज्ञानिकांनी ते सिद्धही केलंय. एवढं पाणी आहे. उरलेले मग ते कातडे, हाडे, मांस, मज्जा वगैरे काय असतील ते सगळं पंचमहाभूताचे, मग त्याचे किती अंश पाहून घ्या. पण पाण्याचा आधिक्य शरीरावर आहे. जर लाखो किलोमीटर अंतरावरून तो चंद्र तिथं त्या पाण्यावर परिणाम करत असेल तर तो शरीरावर करणार नाही काय? मग हे पाणी कधी कमी जास्त होतं? अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या जवळ आधिक्य होतं, कमी जास्त होतं. मग याचं थोडं नियमन करण्यासाठी आहारावर नियंत्रण घ्यायला सांगितलं आणि थोडं निर्जला करायला सांगितले. मग हे करता 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 थोडंसं अजून वेगळ्या प्रकाराने सांगतो. शरीरामध्ये जर का कॅन्सरच्या विरोधी पेशी जन्माला याव्या
असं वाटत असेल तर मी मागेही बोलून गेलो, 2 शास्त्रज्ञ आहेत आपल्याकडे, ॲलिसन आणि होंजो अशी एक शास्त्रज्ञांची जोडी आहे. त्यांनी अभ्यास केला, इतका अभ्यास केला, आणि त्या अभ्यास करून त्यांनी जो निष्कर्ष काढला, जो सिद्धांत काढला, त्या सिद्धांताच्या बळावर त्यांना जगातला सर्वश्रेष्ठ समजला जाणारा नोबेल पुरस्कार दिला. 2018चा कुणीही काढा, इंटरनेटवर टाका, तुमच्या लक्षात येईल. 2018चं नोबेल त्यांना दिलं. त्यांनी एकच सिद्धांत काढला, एवढंच. ते म्हणले 15 दिवसातून एकदा, महिन्यातून 2दा उपवाशी राहा, किमान 10 तासापेक्षा जास्त. पुढे निराहार तर राहाच, पण 10 तासात पाणी पण पिऊ नका, असं त्यांचं मत आहे. जर का असं केलं तर आपल्या शरीरात जे काय आता सध्या केमिकल खाऊन कॅन्सरची शक्यता बळावलेली आहे, याच्या विरोधी काम करणाऱ्या पेशी जन्माला येतील, त्या तयार होतील, इम्युनिटी सिस्टीम एवढी बूस्ट होईल की एकट्या उपवासाने एवढं घडतंय, हे त्यांनी सांगितलं. आणि मग आता त्यांना नोबेल दिला. माझं एक मत आहे, महाराज अशी किती नोबेल उचलावी, तुकोबराय आधी करून संतांच्या चरणावर वळीन अशी बाजूला टाकून द्यावी, कितीतरी नोबेल. का? संत हे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही मांडणारे ठरले. मग हेच तुकोबरायांनी सांगितलं ना, 15 दिवसाला काय एक एकादशी. अरे कार्य न करीसी व्रत सार, फराळाच्या मिसेत धने कशी मरतो का काय एक दिवस उपाशी राहिला तर. हे तुकोबरायांनी कठोर सांगायला सुरुवात केली, कारण गोडीत सांगून तुम्ही आम्ही ऐकणारे नाहीयेत. आपल्या समाजाच्या मानसिकतेचा तुकोबरायांना चांगला अंदाज आहे, चांगला अभ्यास केलेला आहे, आणि मग ते सांगायला सुरुवात करतात. ऐका बाबांनो, नाही कराल ना तर आदंडी यमदूत, यमदूत सोडणारच नाही तुम्हाला. अहो एकादशीचं व्रत जर चुकवाल तर यमाशी गाठ आहे, यमाशी गाठ. नाथरायणी इतकं सुंदर सांगितलं, जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सर्व पर्व काळाची ये शिरी, एकादशी खरी पै माझी. जो एकादशीचा व्रतधारी आहे, मी त्याच्या घरी नांदायला येतो, पडेल ती काम करतो, कामे न सांगता करी, राबे भक्ताची घरी. मी राबतो म्हणे तुमच्या घरी, पण काय करा, एकादशी तर करा. देवाला भगवंताला प्रिय असणारं व्रत तुम्ही आम्ही तेवढं तरी केलं पाहिजे. आपल्या परिस्थिती आता समाजाची अशी आहे, ते म्हणतात काल होऊन गेली होई, तपासच नाही मला, तिथेच माहीत नाही राहिल्या, काय अवघड आहे. ते पितरांचं श्राद्ध घालतोय ना, जेव्हा पित्र चालू होतात तेव्हा यांना टेन्शन येते, मागल्या वेळेस कोणत्या तिथीला देह ठेवला होता, कारण खाली लिहिली तारीखच. अडचणीच आहेत मोठ्या. काही काही वर्ष श्राद्ध इंग्रजी कॅलेंडरनुसार करतात, आपली सगळी गणितं तिथीला हरतात. ज्ञानोबरायांचं प्रस्थान तिथीला आहे, तुकोबरायांचं प्रस्थान तिथीला आहे, सगळेच गणितं तिथीवर आहे. हो, वाढदिवस पण आपले तिथीलाच होते. अजूनही कित्येकांची नावं पहा, जो कृष्णाष्टमीला जन्माला आला त्याचं कान्हा, कृष्णा, कन्हैया अशीच काहीतरी नावं आहेत, श्याम अशीच काहीतरी नावं आहे. रामनवमीच्या काळात जन्माला आलं त्याच्या रामाच्या संबंधाने नाव आहेत. ही सगळी तिथीची आहेत, ते लक्षात राहावं म्हणून. आपल्याला तिथेच माहीत राहिले नाही. जो एकादशीचा व्रती माझा, तो सर्व व्रत तप तीर्थांचा राजा, आवडी तो मज गरुड ध्वजा, परिग्रह तो माझा एकू. सांगतात नाथराय, अरे तो इतका पवित्र आहे, तो सर्व व्रत तप तीर्थांचा राजा. पर्वकाळ सांगितलेत आपल्याकडे 5 पर्व विशेष, भागवत, धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्री. या 5 पर्व काळाच्या वरती मी एकादशी मानतो. देव म्हणतात एवढी पवित्र तिथी आहे, एवढी पवित्र तिथी आहे, आपला त्या तिथीला उपवास घडला पाहिजे. आणि नुसता पोटाने नाही, एकादशीचं व्रत हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, हे सगळं एकत्रीकरण करून ते देवाच्या चरणी जवळ लावायचे. तो एक दिवस आपणाला भजना पूजनात देवाच्या जवळ घालवण्यासाठी दिलाय. अशा पवित्र तिथीला तुम्ही मी उपवास केला पाहिजे. नाही केला तर तुकोबरायांची भाषा आहे, ते जाणावे ते प्रेत सर्व. अरे नाही कराल ना तर तुमचं माझी रेकॉर्डिंग तुमच्यावर CCTV चालू आहे, रोज चालू आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात वयनित्य काळ लेखिताय, त्याचे 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 वयनित्य काळ लेखिताय. रागे दात खाय करा करा, रागे दात खाय करा करा, त्याचे वयनित्य काळ लेखिताय, त्याचे वयनित्य काळ लेखिताय.
तुमच्या माझ्यावर रोज CCTV आहे बरं का देवाचा. आपली डायरी आपण नाही लिहित, त्याचे वय नित्य काळ लेखित आहे. काळ रोज लेखाजोखा करतोय आपला. काळ करीत बैसला असे लेखागा. लिखाण चालू आहे, आपण नाही करत. हा, ज्यांचं तुकोबरांच्या गाथेचं लिखाण चालू आहे त्याचा सुद्धा लेखाजोखा वरती जातोय. त्यांनी ज्ञानेश्वरी केली, भागवत केलं आणि आता तुकोबरांचा उत्सव चालू आहे. त्या संबंधाने आपण 1,00,000 गाथा पारायणाच्या दृष्टीने जातोय. खूप साऱ्या वया वाटून झाल्यात, खूप साऱ्यांचा गाथाही पूर्ण झाला. काही जण भंडारा भामचंद्र गोराड्याला जाऊन आले, देऊला तुकोबरांच्या चरणी ठेवून आले. लेखाजोखा करताय ना, त्याचा सुद्धा लेखाजोखा वरती होतोय. तुम्ही काय लिहिलंय. मागे आम्हाला एक असा प्रसंग झाला महाराज. वया वाटल्या होत्या, एका पठ्ठ्याने कवर काढून त्याच्यावर बाजार लिहायला सुरुवात केली ती. आज ते खतरनाक आहेत. याचा लेखाजोखा कुठं करावा आता सांगा बरं. म्हणून यावेळेस आम्ही थोडासा बदल केला की त्याच्यामध्ये जे आतमध्ये ना तो थोडा वॉटरमार्क टाकला तो तुकोबरायांचा, की किमान त्याला तेवढ्या तरी लाज वाटेल आतमध्ये पाहताना. इथं तुकोबरायन, तिथं कसं काय वाटाणा लिहू, तिथं कसं काय भगर लिहू, किमान तेवढं तरी. म्हणून वॉटरमार्क टाकायला लावला. कोण काय करील महाराज सांगता येत नाही. लेखाजोखा आपला प्रत्येकाचा होतो. त्याचं वय नित्य काळ लेखित आहे. आणि रागे दात खाय कर करा. रोज तू वरती ये, फक्त वाटच पाहतायत. तुझा काळ पूर्ण होऊ दे फक्त, मग तुला सांगतो. मारी ती तोडी ते, मग ते प्रकरण पाहून घ्या. मग त्याच्यासाठी सेपरेट गरुड पुराण आहे, स्वतंत्र प्रकरण आहे. ते इतकं भयानक वर्णन आहे महाराज त्याच्यामध्ये, भयानक वर्णन आहे. मग गाठ थेट यमदूताशी आहे, यमदूताशी. अजून काही ठिकाणं तुकोबरायांनी आजी सांगितली की जे देवाला आवडतं ना ते आपण केलं पाहिजे. एकादशीचं व्रत देवाला आवडतं, आपण केलं पाहिजे. 8 पाटनगर होतं, तिथं एक राजा राज्य करत होता. नाही सापडलेलं आजपर्यंत नगर. करूच नका, त्याच्या भानगडीत पडूच नका. व्रत करायचं निष्ठेने करा. एकादशीचं व्रत करा. त्या एकादशीला हरिप्रिया, हरिदिनी अशी हरीला प्रिय असणारी तिथी आहे, ते करा. अजून काय आवडतं देवाला. देवाला तुळशी इतकी पवित्र आहे, तुळशी इतकी आवडते. तुळशीचं वृंदावन ज्याच्या घरी दारात द्वारी तुलसी वृंदावन, द्वारी तुलसी वृंदावन, ज्याच्या दारात वृंदावन नाही ना, समजून घ्या एकदम गावरान शब्द, मसून वाटा. ज्याच्या दारात तुळशीचं वृंदावन तीर्थक्षेत्रासारखं पवित्र घर आहे असं समजून घ्या. इतकं तुळशीवर देवाने प्रेम केलं. तुळस पांडुरंग परमात्म्याचा फोटो पहा, तुळशीशिवाय सापडणार नाही. आपण त्याला आवडते म्हणून तर गळ्यात धारण केली ना. तुळशी माळ गळा, ते त्याच्या संबंधाने सांगितलं. तुळशी हार गळा कसे पिता. ते तुळस एवढी आवडते, इतकी आवडते, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. सगळं तुळशीच्या भोवती फिरतंय. आताही समाधीवर आपण अर्पण करायला तुळशीच घेऊन जातो. तो अख्खा देव तोला मोलाचा झालता एका पाण्याने. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला चला तुळशी पत्र पारडी ठेविता.
माधव झाला बरोबरीला. एका पानाने काय वजन होतं, दणकन आदळला, काटा वजन काटा डोक्याला लागलं. अरे म्हणलं एवढं वजन एकदमच टाकलं. काय वजन आहे तुळशीच्या एका पानाचं? नैवेद्य समर्पण करायचं आहे, तर जोपर्यंत तुळशीचं पान ठेवत नाही तो ग्रहण केला जात नाही देवाच्या द्वारा. म्हणून ते इतकं महत्त्व आहे तुळशीला, इतकं महत्त्व आहे. तुळशीचे पाणी आणि वसे राधाकृष्ण दोन्ही. तुळशीच्या पानावर राधाकृष्ण दोन्ही थांबतात. तुळशीची भेटी येती देव 33 कोटी. 33 कोटी देव तिच्याकडे भेटायला येतात. सोपं नाही महाराज. एवढी तुळशी पवित्र आहे, एवढी तुळशी माता पवित्र आहे. तिच्या शेजारी भगवंत परमात्मा उभा असतो. नामा म्हणे वैकुंठ नायक तुळशी जवळी उभा असे. तुळशीच्या सोबत जवळ वैकुंठ नायक म्हणजे प्रत्यक्ष भगवंत परमात्मा उभा आहे. आपल्या दारात जर वृंदावन आहे ना, तर नुसतं वृंदावन नाही, त्याच्यासोबत पांडुरंग परमात्मा उभा आहे. समजून घ्या विठ्ठल. हो पडले तुळशी जळ भूमी, भूमीवरी पडले ते जरी मस्तकी वंदिले. तुळशीदळ भूमीवरी पडले ते जरी मस्तकी वंदिले. कोटी तीर्थस्थान म्हणे, कोटी तीर्थस्थान घडले एवढे फळ नाम म्हणे. कोटी तीर्थस्थान घडले एवढी प्राप्ती नाम म्हणे. तुळशी धन्य तुळस मावले, धन्य तुळस मावले, धन्य तुळस मावले, धन्य तुळस मावले. काय प्रमाण दिले? तुळशीदळ भूमीवरी पडले ते जरी मस्तकी वंदिले. खाली पान पडलं, एखादं कोणाच्या पायदळी जातं का काय म्हणून उचलावं आणि मस्तकाला लावावं, त्याचं दर्शन घ्यावं. तुळशीदळ भूमीवरी पडले ते जरी मस्तकी वंदिले. कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे. नामदेवरायांची भाषा 1 कोटी तीर्थाला स्नान करून जे फळ ते फक्त तुळस वंदन केल्याचं आहे. आपल्या दारात तुळस ही कायम असलीच पाहिजे. नसेल तर काय विचार करा, ते घर स्मशानासारखं. यन्मुले सर्व तीर्थानी, यन्मध्ये सर्व देवता, यदग्रे सर्व वेदस्य. अशा तुळशीचं दर्शन घेत चला बाबांनो. किमान सकाळी तुळशीला थोडंसं पाणी, प्रदक्षिणा, एखादं पाम ओम वैष्णवे नमः म्हणून धारण करा. नाही तर आपला दिवसभराचं पाणी पिण्याचा जो हांडा आहे, जे भांडं आहे, त्याच्यामध्ये टाका. शेवटच्या काळात जर तुळशीच्या मंजिरांनी युक्त पाणी किंवा तुळशीच्या पानांनी युक्त पाणी जर का पिलं, प्राशन केलं, थेट वैकुंठ सांगितलं, दुसरा लोड घ्यायचाच नाही. एवढी पवित्र आहे तुळस. एवढा विचार करण्यापेक्षा मग गळ्यातच घातलेली काय वाईट आहे. रोज तुळशीचा संगच. नुसतं त्याच्यावरून अंगावरून पाणी गेलं, अहो आम्ही ते पिंडपदावर इथं बसून जातं ते की तुळशीदळ ठेवलं म्हणजे ते अर्पण केलं. मग हे देवाला अर्पण, देह समर्पीचे देवा होऊन गेलं. मग आता काय राहिलं? आता नित्यमुक्तच आहे ना. म्हणून तुळस फार पवित्र आहे. या तुळशीचा, या वृंदावनाचा आपल्या घराच्या समोर वास असला पाहिजे, तरच आपलं घर चांगलं सुशोभित आणि तीर्थक्षेत्रासारखं वाटतं. तुकोबरायांची भाषा आज काय झाली पहा ना, किती कठोर बोलतात. वरती प्रेत, काळ, राग, ये दात खाय कर करा. आता म्हणतात विठोबाचे नाम उच्चारे तोंड, विठोबाचे नाम उच्चारे जय नाही काही वैष्णव, जय कुळी 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 नाही काही वैष्णव.
जय कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी तापा. एखादा तरी वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. विष्णू कुळ हे पावन कृष्ण नामे जो देवाचं नामस्मरण करतो सगळ्या कुळाला पवित्रता देतो. म्हणून असा एखादा तरी वैष्णव असा आपल्या कुळामध्ये जन्माला आला पाहिजे. जर नाही आला सगळ्या कुळाचा वाटोळच करून झाले. सगळा भव नदीमध्ये तापा बुडलाच म्हणून समजा. किमान काहींच्या घर एवढी अवघड अवस्था आहे ना, खूप अवघड अवस्था आहे. प्रवचनाला एखादा फोन येतो ना, फोन ते जे हरी म्हणा म्हटलं ना इकडून, हा रामकृष्ण हरी बोला, ते जे हरी नाही म्हणत तिकडून, हा बोला ते जाऊ द्या 3 तारीख आहे का खाली. अरे जे हरी नाही म्हणायचं मग आम्हाला कशाला बोलवतो. ते जे हरी सुद्धा म्हणत नाही. हा हा रामकृष्ण हरी बोला 3 तारीख आहे का खाली. 3 तारीख हा रामकृष्ण हरी. ते राहू द्या 3 तारीख आहे का सांगा पटकन. एवढी अवघड परिस्थिती. आता कसले वैष्णव म्हणावं यांना काय म्हणावं, निघतच नाही हो तोंडातून. हरे राम म्हणा म्हटलं की सकाळचं एकट्याला आरडायला लागतं, मागं म्हणायला कोण मसून वाटत आलं तरी म्हणत नाही. एवढी अवघड परिस्थिती आहे महाराज. एखादा वैष्णव आपल्या कुळामध्ये जन्माला आला पाहिजे. भक्त प्रल्हादाचं चरित्र लावून टाका, पुढे प्रवास करू आपण. एकटा आलं तर सगळ्याचा उद्धार. देवाला अवतर माझे नृसिंहत्व पण लेणे जयाची महिने. काय भक्ती केली, एवढी ताकदीची भक्ती केली की देवाला उणेपणा आणला. एकटं वैष्णव जन्माला आलं, सगळ्या कुळाचा उद्धार झाला. सोपं नाही. आपल्या कुळामध्ये एक तरी वैष्णव जन्माला आला पाहिजे. वैष्णवाची लक्षणं ते पाहून घ्या. आजचा तो प्रतिपाद्य विषय नाही. त्या अनुषंगाने अजून काय सांगतात तुकोबाराय म्हणतात, मुखाला विठोबाचं नाव जर येत नसेल तर आता मधली चाल झाल्यानंतर विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड आणि प्रत्यक्ष ते कुंड. आता हे प्रमाण ऐकल्यानंतर मग मधल्या विठ्ठल विठ्ठलला टाळ्या वाजतील. तवर नाही वाजायच्या, तवर गप बसले होते नुसते औंडा गिळगत. विठोबाचं नाम आलं पाहिजे मुखाला. नाही येईल तर सरळ सरळ भाषा आहे, फार विस्तार करायची गरज नाही.
प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. चर्मक म्हणजे चांभार. चांभाराचं कुंड, त्याच्यात ती चप्पल भिजवली जाते. त्या चांबड्यावर काम करताना मवारी यावी म्हणून पहिली भिजवावी लागते. मग ती भिजवण्यासाठी ते कुंड ठेवलेलं असतं. ते टायरवाले अन्नाच्या बाहेर नसते का तसं टायर भिजवाय, तसं ते इकडं थोडं. मग त्याच्यामध्ये ती चप्पल भिजवायची. मग तो बाबा ती चप्पल भिजेपर्यंत जरा चौकशा करतो. मग ते मन पडली तिथे. मग तो चौकशा कसं काय, मग थोडीशी याची थोडीशी त्याची डागे घालायचे, टाके घालायचे, खिळा मारायचा. मग ती चप्पल पाण्यात भिजवतो. ज्याची भिजवतो सगळेच वारकरी आहेत का? कोण कोण कुठून कुठून प्रवास आला आहे माहीत नाही. त्या सगळ्याचं त्याच्यात बुडवलं जातं. काय त्या कुंडाची अवस्था असेल ते विचार करा. जो नाव घेत नाही देवाचं, विठोबाचं नाव घेत नाही, त्याची ती अवस्था त्याला रूपक करून सांगितलं. हे उदाहरण ऐका. प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. आता तरी घेसाल ना? विठोबा रकुमार विठोबा रकुमार. टाळी वाजवा, सगळ्यांनी भजन करा. कुंडली कवरदार विठ्ठल भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय जगदंबार गोमाय जय जगदंबार गोमाय गोपाल 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 गोमाय थोपा 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 शेवट म्हणतात, शेवट म्हणतात. जयानाई नेम एकादशी जयानाई नेम एकादशी दया नाही देवा एकादश नेम एकादशी व्रत जया नाही नेम एकादशी व्रत दया नाही देवा एकादश व्रत दया नाही देवा एकादश व्रत दानावेच प्रेत सर्व लोकी दानावेच प्रेत सर्व लोकी दयावले
त्याच वयनी ते काळले जया नाही नेम जया नाही नेम एकादश वर्त जया नाही नेम एकादश व्रत जया नाही नेम एकादश व्रत जाना वेद वेद सर्व लोक जाना वेद वेद सर्व त्याच वयने ते एक वेद घाय विठ्ठला 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 हो तुम्ही पदरी घेतलं की मग जरा लक्षात येईल या सगळ्या गोष्टी होतात चुका माऊलीच्या समोर लेकरू त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात काय करा करा जर विठोबाचं नाव येत नसेल मुखाला तर अवस्था सांगितली की आपली अशी की त्याला उपमा दिली जई फुकट त्याला उपमा दिली त्या कुंभाराच्या त्या कुंडाची या सगळ्या गोष्टी आता ज्या सांगितल्या तुकोबारांनी आज या अभंगामध्ये प्रतिपादन केलेल्या आहेत ज्याला एकादशीच्या व्रताचा नियम नाही तो
पुढे जा. तुळशीचं वृंदावन ज्याच्या दारामध्ये नाही तो, ज्याच्या कुळात एखादाही वैष्णव जन्माला येत नाही तो, किंवा वैष्णव होण्याचा प्रयत्न करत नाही असा तो, ज्याच्या मुखाला विठोबाचं नामस्मरण येत नाही तो, अशा या सगळ्या गोष्टी देवप्राप्ती होणार आहेत. आणि नाही करल तर मग त्याचे वय नित्य काळलेखित आहे. ह्या अशा सगळ्या गोष्टी देवप्राप्ती करून देणाऱ्या आहेत. ह्या कळण्यासाठी जे ठिकाण आहे ते ठिकाण सध्याचं कीर्तन आहे. अशा कीर्तनाला जो जात नाही त्याचे हातपाय जळण्याच्या कामाचे आहेत अभंगाचे.
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली वेळेची मर्यादा थोडी पूर्ण झाली. माऊलींचं रूप साकार झालंय. सुंदररित्या समाधी सजवण्यात आली. 8:30च्या आत थांबायची आज्ञा मला झाली. अभंग मोठा होता. जमेल तशा प्रकारे त्याचा भाव प्रकट करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या रांगत्या कीर्तनकाराच्या साथीला प्रौढ पोक्त्या कीर्तनकारांनी उभं राहणं म्हणजे हेच मला आशीर्वाद आहे. जरा मला आता थोडंसं बाळसं धरलं पाहिजे. हे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद. पूजनीय शास्त्रीजी निवृत्ती महाराज बोरकर शास्त्रीजी असतील, पूजनीय गणेशजी महाराज